तर नमस्कार मित्रांनो, मी कालिदास गरुड JCB ऑपरेटर. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आपल्या. तर ह्या ब्लॉगमध्ये एक सुंदर अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे तुम्हाला पुढे गेल्यानंतर. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आपण एका नवीन साईटवरती चाललेलो आहोत. सस्तेवाडी म्हणून एक गाव आहे पुढं. त्या सस्तेवाडीमध्ये एक बंगल्याचं काम झालेलं आहे. पण सेफ्टी टँकचा खड्डा तिथली एका JCBने काढला होता, पण त्यांच्याकडे ब्रेकर नसल्यामुळे तो खड्डा खोल गेलेला नाही आहे. तो टँक खाली बसवायचा आहे आपल्याला त्या खड्ड्यामध्ये. तर ही साईट आलेली आहे बघा, हा बंगला आहे नवीन. साईटवरती आल्यानंतर आपण काय केले, तो जो खड्डा आहे हा ब्रेकरने फोडायला सुरुवात केलेली आहे. त्या खड्ड्याचे ना कोपरे वगैरे एकदम राहिलेत, असे उथळ निघलेत. आणि खड्डा जो जी खोली निघली त्या खोलीपेक्षा अजून 1 फूट खाली न्यायचा आहे खड्डा. तर आपण त्या पद्धतीने फोडत आहोत. मांजऱ्या खडक आहे इथे, हार्ड आहे, पण निघत आहे आपल्या ब्रेकरला, काही प्रॉब्लेम येत नाही आहे एवढा. आणि काम चालू आहे अशा पद्धतीने. बरं, हे काम चालू असताना काय झालं बघा, हे अचानक पाऊस आला बघा. आता पाऊस आला, पण ह्या पावसामुळे एक गोष्ट चांगली घडली किंवा दिसली. तर हा जो पाऊस आहे, ऊन पण दिसते बघा तुम्हाला. हा सूर्य पण दिसतोय, ऊन पण आहे, आणि उन्हात पाऊस पडतोय हा. तर पाऊस एवढा जोरात नसल्यामुळे आपण काम चालूच ठेवलं ब्रेकरनी. पण जी गोष्ट दिसली त्याचा मोह आवरला नाही मला. थोडा वेळ मशीन बंद ठेवा म्हणलं. मशीन बंद ठेवल्यानंतर हे बघा, दार उघडले JCBचं. दार उघडल्यानंतर जो पुढं नजारा आहे हा इंद्रधनुष्य आहे, अर्धगोलाकार. ह्याचे कलर अजून ब्राईट होत जाणार आहेत पुढे. आत्ताची सुरुवात झाली आहे इंद्रधनुष्याची, आणि एकदम स्पष्ट असा दिसत आहे. काय निसर्गाची किमया असेल, इतका स्पष्ट दिसतोय. हे बघा, कलर्स अजून ब्राईट झाले बघा ह्याचे. जसं थोडा थोडा वेळ जाते ना, असे एकदम ब्राईट होत चाललेत कलर. खूप ब्राईट झालेत कलर बघा हे. एक सेल्फ व्हिडिओ काढावा म्हणलं इंद्रधनुष्या बरोबर आपला. कलर ब्राईट झाल्यामुळे खूप अजून असं देखणं स्वरूप आलंय त्या इंद्रधनुष्याला. खूपच छान असा नजारा मी तर पहिल्यांदाच बघितला, एवढा जबरदस्त इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य पाहायला मिळतात बरं का, पण असे अर्ध जी गोलाकार आहे हा पूर्ण दिसत नाहीये. कुठेतरी एका बाजूला जास्त दिसतो कडक, आणि एका बाजूला कमी दिसतो. हा झूम केल्यानंतर बघा, आता जी ही डाव्या बाजूची एक बाजू आहे ती कमी होत चाललेली आहे. काय निसर्गाच्या पुढं काय हेच नाही बघा. काय निसर्गाची किमया खूप जबरदस्त आहे. कसा तयार होत असेल इंद्रधनुष्य, असं काही शास्त्र आपल्याला काही माहीत नाही, पण जबरदस्त आहे. आणि दुसरा एक, ह्या इंद्रधनुष्याच्या कडेला अजून एक दुसरी रिंग तयार झाली आहे बघा. ती पूर्ण दिसत नाही आहे, एक अर्ध्यापर्यंतच आहे. बाकीचं हे जे टोक आहे हे कमी होत चाललेलं आहे बघा. आता इंद्रधनुष्याचं हा पाहून झाला. आता आपल्याला पुढं काय झालं, दुसऱ्या साईडवरती एक जायचं आहे अर्जंट आपल्याला. त्या साईडवरती जाण्यासाठी हे काम उरकून घेणं खूप गरजेचं आहे. तर ब्रेकरचं काम उरकलेलं आहे आपलं. आता ते जे मटेरियल आहे ब्रेकरने पडलेले हे साफ करायचे. त्यासाठी आपल्याला ब्रेकर जोडावं लागणार, खोलावं लागणार आहे ब्रेकर, आणि बकेट जोडायचे. आता कसं आहे मित्रांनो, पहिल्यासारखी क्लीनर मशीन बरोबर नसतात. ऑपरेटर आता एकटाच असतो, त्यामुळे पहिल्यासारखे 2-2 माणसं नसतात मशीनवरती. आता सगळ्या गोष्टी एकट्यानेच कराव्या लागतात. आणि बरेचसे ऑपरेटर असे बघा एकटेच तयार झालेले असतात. एकटेच ब्रेकर खोलतात, वर जाऊन सगळं मशीन परत ॲडजस्ट करतात, ॲडजस्ट करून सगळं व्यवस्थित जोडत असतात. हे तुम्हाला पाहायला मिळेल बघा आज. आता मी एकटाच आहे मशीनवरती. हे हायड्रोलिक पाईप वगैरे सगळं कनेक्शन ब्रेकरचं खोलून ठेवावं लागतं आम्हाला. बाकी सगळे वॉल वगैरे गेट वॉल बंद करावे लागतात. आणि सगळे हे झाल्यानंतर मग परत बकेट जोडायला घ्यायला लागतात. हे बकेट आहे, मशीनमध्ये चढून मी मशीन स्टार्ट करून जो बूम आहे आपला तो बकेटमध्ये लावणार आहे. हे लावल्यानंतर कसं होतं, लगेच काही ॲडजस्ट होत नाही. कधी कधी ठराविक वेळेला पहिल्या स्टार्टमध्येच ॲडजस्ट होतं, पिना बसतातही. पण खाली उभं राहून 2-3 वेळा जरा बूम ॲडजस्ट केला तर होऊन जातात सगळ्या गोष्टी. ती पिन होतीच ॲडजस्ट. आता ही पिन ॲडजस्ट झाली की ही मेन पिन असते डिपरची.
डिपरची बकेटला जॉईन केलेली आणि ही बसली आहे. आता ही पाठीमागची सेट करायची आहे पिन, लिंक पट्टीची, त्याला लिंक पट्टी म्हणतात. ती पिन ही सेट झाली. आता ही सेट झाल्यानंतर बघा, हो का, एकटाच माणूस असतो. हा ब्रेकर खोलला आहे, हे बकेट जोडलं आहे, एकट्यानेच जोडलं आहे, दुसऱ्या माणसाची गरज पडत नाही आहे. बरं आता कसे हा खड्डा साफ करायचा आहे पहिल्यांदा आपल्याला, कारण की दुसऱ्या साईडवरती थोडंसं अर्जंटमध्ये जायचं आहे. तर हा खड्डा पहिल्यांदा साफ करून घेऊ, कारण की दुसऱ्या साईडवरती गाड्या येणार आहेत. पण त्या गाड्यांना म्हणजे जो फाउंडेशन भरायचं आहे मुरमाने आपलं, तर त्यात गाडी जाण्यासाठी रॅम्प करायचा आहे आधी. तोपर्यंत जाणार नाही, कारण की पावसामुळे कडेची माती वगैरे भिजलेली आहे, त्याच्यामुळं जरा रॅम्प करावं लागणार आहे व्यवस्थित. हा खड्डा प्रथम साफ करून घेऊ. हा खड्डा साफ झालेला आहे, कोपरे वगैरे एकदम व्यवस्थित निघलेले आहेत बघा. टाकीला जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा अर्धा फूट जास्त खोल निघलेला आहे खड्डा पाईपच्या हाईटपेक्षा, त्यामुळे इथे काही अडचण येणार नाही. आता कसं आहे, हा ब्रेकर आम्हाला पुढच्या खोलल्यानंतर पुढच्या बकेटमध्ये टाकावा लागतो, एकट्यालाच ढकलावा लागतो. असा ब्रेकरचं वजन आहे 550 किलो. तर ठीक आहे, आता इथलं काम उरकलेलं आहे. आपण निघालेलो आहोत दुसऱ्या साईडवरती. दुसरी साईड शेजारीच एक चोपडज म्हणून गाव आहे. त्या चोपडजमध्ये आपण एका बंगल्याचं फाउंडेशन भरायसाठी जाणार आहोत. आणि तिथे एक गाडी सकाळी खाली झालेली आहे दगडांची. तर ते लेवल करून जिथं फाउंडेशन भरायचं आहे तिथपर्यंत आपल्याला रस्ता करायचा, रॅम्प तयार करायचा. तर हे चोपडच गाव आहे मित्रांनो. पुढं आल्यानंतर बघा ही साईट आहे, कडेने माती असल्यामुळे सगळं ओली आहे. हा दगडाचा रॅम्प त्या फाउंडेशनपर्यंत करावा लागणार आहे. आता ह्या ज्या गाड्या आहेत ना त्यांनी फोन स्विच ऑफ केला. इथे यायला उशीर झाला थोडासा, एक गाडी टाकली रस्त्यावर, पण एका गाडीत काय रॅम्प होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अजून 2-3 गाड्या पाहिजे, तेव्हा रॅम्प होईल आणि त्यावेळेस मग आतमध्ये मटेरियल जाईल. तर आज आता बहुतेक ही दगड लेवल करून इथंच थांबावं लागणार आहे. मशीन इथंच लावायला लागेल, बाकीचं काम उद्याच करता येईल. ठीक आहे, आजचा ब्लॉग इथंच संपेल. धन्यवाद मित्रांनो. तर सकाळ मुरमाच्या गाड्या लवकर येणार आहेत, त्याच्यामुळे हे डबर जे आहे ते सर्व इथंच लेवल करत आहे. म्हणजे सकाळी येणाऱ्या गाड्या डायरेक्ट खाली होतील आणि मशीन त्या मालकांच्या दारात लावलं. गुड नाईट मित्रांनो.